धर्मा रेसिडेन्शियल जिथे आहे, बरोबर आहे, सर्वे क्रमांक 22 आणि 23, तिथे तुम्ही स्ट्रक्चरल ऑडिट केलं आणि ती बिल्डिंग तुम्ही C1 घोषित केलं, बरोबर आहे. या पत्रावरती तुमची सिग्नेचर आहे, बरोबर आहे. तुम्ही तिकडे जाऊन खात्री केलीत का की C1 आहे की नाही आहे? माझा पहिला प्रश्न. खात्री म्हणजे त्याच्यासाठी स्ट्रक्चर ऑडिटर आहे, त्याच्यावर त्याचं ऑडिट जेव्हा स्ट्रक्चर ऑडिट करतात तुमचे इंजिनियर सोबत असतात. कोण आहेत तुमचे इंजिनियर? हेच आहेत का? नाही आहेत ना? ते ऑडिटर त्यांना नेमलेले ऑडिटर नेमलेत ना, पण पॅनल नेमलेला जेव्हा असतो, जेव्हा ऑडिट करायला तुम्ही जाता, बरोबर आहे, तर त्यांनी केलेला ऑडिट योग्य आहे की अयोग्य आहे त्याचा अनुषंग काय? मुंबईमध्ये रिपोर्ट आहे ना, पण तुमचा रिपोर्ट आहे ना तो C1 चा आहेच नाही, C2B चा आहे. त्यांचे कॉलम आजही तसेच्या तसे आहे. कॉलम मधला स्टीलही चांगला आहे. तुम्ही जेव्हा ड्रिल मारलेत ना सर, बघा कसं आहे, ह्याच्यामध्ये धर्मा रेसिडेन्शियलचा पहिला विषय खूप मोठा विषय गाजलेला आहे, बरोबर आहे. आता तुम्हाला माहिती आहे त्या बिल्डरने काय केलंय? त्या बिल्डरनी स्वतःच्या हिशोबाने CCBC घेऊन तो मोकळा झालाय. आज ही लोक ह्या लोकांना तो भाडं देत आहे, बरोबर आहे. कन्स्ट्रक्शन कॉस्ट मागतोय कशासाठी माहिती आहे? कारण तुम्ही C1 बनवलं म्हणून. आता ही C1 झाल्यामुळे तो शेअर झाला सर. माझा काही संबंध नाही. पहिली गोष्ट म्हणजे आमच्या जो ऑडिटर पॅनल आहे त्यांनी तो ऑडिट केलेलं आहे. ऑडिटचा रिपोर्ट पाहिजे तुम्हाला देऊ शकतो. नाही, ऑडिटचा रिपोर्ट आहे म्हणून तर तेच विचारलाय ना. आपल्याला रिपोर्टची कॉपी पाहिजे, रिपोर्टची कॉपी द्यायला तयार आहे. तर चुकीचं ऑडिट असेल तर तुम्ही रिटर्न ऑडिट करू शकता, ऑडिट करून घ्या, तुम्हाला सेकंड ओपिनियन घेऊ शकता. त्यांना ही संधी तुम्ही दिलीच नाहीत ना सर. दिली का तुम्हाला संधी? ऐका ते काय म्हणतात ते ऐका. आम्हाला संधी दिली नाही. त्या दिवशी आम्ही ऑफिसला आलो होतो, तुम्ही ऑफिसला नव्हता. ओके, आम्ही ऑफिसला येऊन विचारलं होतं की आम्हाला C1 नोटीस कशा आलात. आमच्याकडे BMC ची माणसं का नाही आली आम्हाला विचारायला की बाबा तुमचं C1 नोटीस लागते तुम्हाला, तर तुमचं C1 नोटीस तुम्ही रिपेअरिंग करा, हे करा, हे सांगायला यायला पाहिजे की नाही, मीटिंग घ्यायला पाहिजे की नाही.